आताची महायुती जी आहे हा ती संसदेमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये कायम आहे. हा आता ज्यावेळी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय काढता हम्म त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या लोकशाही प्रणालीमधल्या निवडणूक प्रक्रियेतली सर्वात शेवटची पायरी असते आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. एखादा कार्यकर्ता लोकसभेला तिकीट नाही मिळालं थांबतो, विधानसभेला तिकीट नाही मिळालं तर थांबतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याला जर एखाद्या नगर परिषदेचं, पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं तिकीट नाही मिळालं हम्म तर पुढे 5 वर्ष 7 वर्ष वाट बघण्यापेक्षा तो कित्येक वेळा वेगळी वाट चोखाळू शकतो. अशा वेळी आपण आपल्या कार्यकर्त्याला टिकवून ठेवण्यासाठी अनेक पक्षांना वेगवेगळे नीती किंवा आणि हातखंडे अपनावे लागतात. हम्म तुम्ही जर पाहिलं तर हे काही प्रथम घडत नाहीये का आपल्या सर्वांची मेमरी जी आहे ना ती शॉर्ट आहे. हम्म 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये पण असंच झालं. मला तर अगदी स्पष्टपणे आणि ऑन रेकॉर्ड सांगतो की एका जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांच्याही नगरसेवकांनी एकत्र मिळून नगरपंचायतीचा अध्यक्ष बनवलेला आहे. पण ते स्थानिक राजकारण असतं. त्याच्यामध्ये ह्या राजकारणामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांशी काही संबंध नसतो. तिकडे स्थानिक रीतीने जे काम चालतं त्या स्थानिक रीतीने काम चालावं म्हणून वेगवेगळी लोक एकत्र येतात आणि त्याला पॅनेल असं म्हणतात. जर तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं आहे तर सगळ्यात मोठं उदाहरण कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरमध्ये बहुतेक वेळा कधीही पक्षीय चिन्ह घेऊन निवडणुका लढवल्या गेल्या नाहीयेत आणि जे काही झालेलं आहे ते पॅनेलवर तारा राणी पॅनेल विरुद्ध अमुक पॅनेल, राजाराम पॅनेल वगैरे. तर यामध्ये वेगवेगळ्या पक्षातली लोक एकत्र येऊन ते पॅनेल तयार करतात आणि प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला जास्तीत जास्त तिकीटं मिळावीत यासाठी प्रयत्न करतो.